नमस्कार, न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। होळी हा सण साजरा का करतात तुम्हाला माहिती आहे का? त्यामागची कथा काय आहे हे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। होळी रे होळी पुरणाची पोळी, होळीला गवऱ्या पाच पाच, डोक्यावर नाच नाच। मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते। याला कोणी होळी म्हणतं, तर कुणी हुताशनी पौर्णिमा, तर कुणी शिमगा म्हणतात। वाईट गोष्टी नष्ट करून त्यावरती विजय मिळवण्यासाठी हा सण साजरा केला जातो। फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमी पर्यंतच्या 5 ते 6 दिवस, तर कुठे 2 दिवस, तर कुठे 5ही दिवस हा उत्सव साजरा केला जातो। तर याच होलिका दहनाची छोटीशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे। होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ, हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ। थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते, त्यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखं वाटत असतं। होळी दहनामुळे प्रज्वलित झालेली अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करते। निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते। होलिका दहन करण्यापूर्वी तिचं पूजन केलं जातं। सूर्यास्तानंतरच होलिका दहन केली जाते। होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतात अशी मान्यता आहे। होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो असंही म्हटलं जातं। पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यप स्वतःला देव समजत होता। त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू व्यतिरिक्त कोणाचंही पूजन करत नव्हता। त्यामुळे हिरण्यकश्यप अत्यंत क्रोधित झाला आणि त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला आपल्या मांडीवर बसून आगीत बसण्यास सांगितला। होलिकेला आगीत काहीच नुकसान होणार नाही असा एक वर तिला प्राप्त होता, पण भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला आणि कपटी हेतून आगीत बसलेली होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली। तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा। या घटनेनंतर होलिका दहनाची प्रथा सुरू झाली। तर आता पाहूया धुळवड, धुलिवंदन आणि रंगपंचमी यात काय फरक आहे ते। होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुळवड असं म्हटलं जातं। धुळवड हा होळीची राख आणि माती अंगाला लावण्याचा दिवस असतो। तर धुलिवंदन म्हणजे होलिका दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघणाऱ्या धुरामुळे वातावरण शुद्ध होतं आणि त्या होळीला वंदन केलं जातं। आणि रंगपंचमी म्हणजे होळीच्या 5 दिवसानंतर खेळली जाते, म्हणून त्याला रंगपंचमी असं म्हणतात। पण सध्याची लाईफस्टाईल बघता हा सण फक्त 2 दिवसातच साजरा केला जातो। सर्व मित्र नातेवाईक एकत्र येऊन रंग खेळतात। आपापसातील वैरभाव विसरून रंग खेळले जातात। त्यामुळे या दिवशी कुठल्याही प्रकारची विकृत आणि अर्वाच्य भाषा वापरणं, चिखल, रासायनिक रंग वापरणं हे चुकीचं आहे। नैसर्गिक रंग, फुले यांचा वापर करून आनंदाची देवाणघेवाण करा। होळीचा सण उत्साहाने साजरा करा। तुम्हा सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।